नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल JD फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेल बॉटम पॅन्ट। तर ही पॅन्ट खूप म्हणजे ट्रेंडिंगला आहे आणि खूप छान अशी दिसते। तर आपल्याला त्यासाठी काय मापे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला 36, म्हणजे तुमची जी पण पूर्ण उंची असेल ती तुम्ही घ्या। त्याच्यानंतर आपल्याला गुडघा घेर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मांडी घेर घ्यायचा आहे, म्हणजे थाय घेर घ्यायचा आहे, तो आहे आपला 22। बॉटम घ्यायचा आहे 26 आणि मेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीट घेर आपला आहे 40। तुमचं जे पण मापे असेल ते तुम्ही त्यानुसार इकडे पॅन्टवर ड्रॉ करत चला। तर तुम्ही मापे बघितले असन कोणते कोणते घ्यायचे आहे। तर चला आपण आता फॅब्रिकवर ड्रॉ करूया। सगळ्यात पहिले बघा कपडा किती घ्यायचा आहे आपल्याला। जवळपास 2.25 ते 2.5 मीटर कपडा आपल्याला ह्या पॅन्टसाठी लागणार आहे। तर त्या कपड्याचा मी बघा 4 फोल्ड केलेला आहे। 1 2 3 4 मी 4 पदर फोल्ड केलेला आहे। जॉईंटची बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे। त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला हा जो कपडा आहे खालच्या बाजूनी तो एकसारखा आपल्याला रेष मारून घ्यायचा आहे, म्हणजे हे जे कमी जास्त झालेलं फॅब्रिक आहे ते कट होऊन जाईल। ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनी बघा 4 इंच आपल्याला सोडायचे आहे। तर तुम्ही 4 इंच का बोलणार असाल तर आपलं जे आपल्याला इलेस्टिक नॉट वगैरे लावायचे असतात त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा सोडावे लागतात। मी आता तुम्हाला दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही एकाच पार्टवर कसे कट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणून बोलले की 4 इंच आपल्याला वरच्या साईडनी सोडायचे आहे। 4 इंचावर आपण एक मेजरमेंट घेऊन टाकू। हे बघा 4 इंचानंतर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। पूर्ण उंची आहे आपली 36। पूर्ण उंची 36 आहे, त्याच्यात बघा 2 इंच एक्स्ट्रा झालेले आहे 38 इंच। तुम्ही पूर्ण उंचीमध्ये 2 इंच नक्कीच वाढवायचे। आता आपण ही रेष मारून घेऊया। आता ही जी पॅन्ट आहे त्याचं मेन काय आहे की आपल्याला बॉटमवर सगळी पॅन्ट कटिंग करायची आहे। तर आपला बॉटम आहे किती 26 इंच। तर ही बॉटमची लाईन आहे त्याच्यावर आपल्याला 26 इंचाचा अर्धा घ्यायचा आहे, म्हणजे तो आला 13 इंच। 13 इंचाचं मी एक निशाण मारलं। आता आपल्याला काय करायचं त्याचं सेंटर घ्यायचं आहे। तर बघा मी सेंटर घेतला, तो होतो 6.5। आता हे जे 6.5 आले आहे ती पूर्ण लाईन आपल्याला वरच्या पॉईंटपर्यंत जॉईंट करून सरळ रेष मारायची आहे। 6.5 6.5 6.5। तर ही रेष आपण आखून घेऊया। ओके, तर तुम्ही बघितलं आपण पहिले बॉटम घेऊन त्याचा अर्धा इकडे ड्रॉ केलेला आहे, त्या अर्ध्याचाही सेंटर घेतला आहे आणि ती रेष पूर्ण वरतीपर्यंत आखून घेतलेली आहे। आपल्याला आता ह्या 4 इंचच्या लाईनीवर काय करायचं, सीट घेरचा चौथा घ्यायचा। आता सीट घेर आपला आहे 40, त्याचा चौथा भाग घेतला आपण 10 इंच। ओके, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे। आता इकडे काय करायचं, किस्तक उंची म्हणजे मियानीची जी आपली उंची आहे, जे सगळ्यांनाच प्रॉब्लेम म्हणजे लक्षात येत नाही, जी मियानीची उंची आहे आपल्याला तो आपल्या सीट घेरचा चौथा भाग घ्यायचा आहे। सीट घेरचा चौथा भाग आपला आला 10। आता इकडे 1 इंच वरती घेऊन आपण 10 घेऊया। हे बघा मी इथून 1 इंच वरती घेतला आणि सीट घेरचा चौथा भाग मी या साईडला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे। तुम्ही 1.5 ते 2 इंच वाढवू शकतात, मी 2 इंच वाढवते। तर ती रेष आपण आखून घेऊया। ओके, आणि ह्याही साईडने आपल्याला ती रेष आखायची आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असन की आपला सीट घेर आपण काय म्हणते गुडघा उंची जी आहे ती घेतलेली नाही। तर बघा गुडघा उंची काढण्याची गरज नाही। आपला हा जो ही जे आहे या मार्जिंगपासून ते या मार्जिंगपर्यंत जो पण सेंटर येईल तो आपल्याला गुडघा उंची म्हणून घ्यायचा आहे। आता बघा याची टोटल उंची किती आली 25, 25चा अर्धा आला 12.5। जर समजत नसेल तर असा फोल्ड करून घ्या 13.5। हे बघा हा अर्धा आला। ओके, त्याच्यापेक्षा आपल्याला 2 इंच कमी घ्यायचं गुडघा उंचीसाठी, म्हणजे टोटल जे माप आहे त्याचा आपण अर्धा केला आणि त्याच्यापेक्षा 2 इंच कमी केले, म्हणजे आपला गुडघा उंची निघेल। आता गुडघा उंची आपली इकडे निघाली। आता त्याच्यावर आपल्याला काय घ्यायचं गुडघेचं माप।
गुडघ्याचं माप किती आपलं, गुडघा घेर आहे 16, 16चा अर्धा केला आपला 8 दुने 16, म्हणजे इकडे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे, इकडे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. हे झालं आपलं गुडघ्याचं माप. ओके, तर आपण गुडघ्याचं माप घेतलेलं आहे. आता आपल्याला या रेषेवर घ्यायचा आहे मांडीचा घेर. म्हणजे मांडीचा घेर किती आला आहे आपला 22 इंच. 22 इंचाचा अर्धा बघा 11.5 इंच येणार. जर समजत नसेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. हे 22 इंच त्याचा अर्धा इंच केला आपण तर 11 इंच आला. 11चा पुन्हा एकदा फोल्ड करायचा, तो आला आपला 5.5 इंच. तर ह्या साईडने आपल्याला 5.5 इंच घ्यायचे आहे आणि ह्याही साईडने आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. हा आपला झाला मांडीचा घेर. तर आता आपण हे पॉईंट अगोदर जॉईन करून घेऊया. सगळ्यात पहिले ह्या पट्टीने आपण हे मेजरमेंट घेऊन टाकू. आपण या स्केलच्या साहाय्याने पॉईंट जॉईन करून घेऊया. बघा ह्या पट्टीच्या साहाय्याने आपण ही रेष ड्रॉ करून घेऊया. हा पॉईंट बघा, ही जी शेपपट्टी आहे ती अशीच ठेवल्या गेली पाहिजे आणि या पॉईंटने इकडे. ओके, बघा शेप खूप छान बनलेला आहे. आता या साईडच्या साहाय्याने पट्टी अशी ठेवायची. या साईडने आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि या साईडने ही पट्टी अशी करून ठेवायची. तुम्ही पट्टीचा शेप बघा मी कसा ठेवलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एकदा पुन्हा व्यवस्थित चेक करा का मी पट्टी कशी ठेवलेली आहे. ओके, त्याच्यानंतर हा असा ठेवायचा. ही शेप बघा मी या साईडने अशा पद्धतीने ठेवलेला आहे. खूप छान आपला असा पॅन्टचा जो शेप आहे तो बनलेला आहे. तर बघा आता हा जो पॉईंट आहे आपला बघा मांडी घेर झाला आहे 22, गुडघा घेर झाला आहे, गुडघा घेर झाला आहे 16 आणि त्याच्यानंतर आपला बॉटम झाला आहे, बॉटम घेर झाला आहे 26चा. तर आपल्याला काय करायचं आहे, या साईडने आपल्याला 1.5 इंच आतमध्ये मियानीसाठी जे आकार बनवण्यासाठी घ्यायचं आहे. तर मी 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर ती रेष आपण इकडं जॉईन करून घेतली आहे. तुम्ही 2 इंचही घेऊ शकतात पण मी 1.5 इंच घेतले. आणि इकडे जे आकार आपल्याला बनवायचा आहे मियानीसाठी. आता बघा हे आपला फ्रंट पार्ट झाला म्हणजे ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला बॅक पार्टसाठी 2-2 इंच सगळीकडे कपडा वाढवायचा आहे. त्या साईडने आपण 2 इंच वाढ होणार, या जे आकारापासून पण 2 इंच वाढ होणार. तर प्रत्येक साईडने आपल्याला 2-2 इंच बॅक पार्टसाठी वाढवायचे आहे. हे बॉटमच्या साईडनेही 2 इंच वाढ होणार आणि ह्या साईडनेही 2 इंच वाढ होणार. पट्टीच्या साहाय्याने आपण ते हे करून घेऊया, ड्रॉ करून घेऊया. आता याचा बॅक पार्ट जो आहे तो मोठा असतो म्हणजे 2 इंचांनी वाढलेला असतो. इकडून आपण स्ट्रेट घेऊया. ही जे आपल्याला हे जे 2 इंच वाढवले आहे ते सरळ घेऊन आकार बनवायचा आहे. बघितलं, हे बॅक साईडने आपण 2-2 इंच वाढवलेले आहे, सेम शेप ड्रॉ केलेला आहे. आता काय करायचं, हे 2 इंच आपलं आहे तर 2 इंच मी बोलले फ्रंट पार्टसाठी इलास्टिकसाठी हवं असतं. तर ही 2 इंचाची रेष आपण आखून घेऊ. आणि 2 इंच मी बॅक साईडच्या याच्यासाठी सांगितलेले आहे. इलास्टिकसाठी मी वेगळी पट्टी न करता मी यातच तुम्हाला शिकवत आहे, जेणेकरून आपल्याला खूप असं कपडा जॉईन करावा लागणार नाही. म्हणून तर मी इलास्टिकसाठी 4 इंच वरती एक्स्ट्रा सोडलेले होते. तर सेम आपण घेतलेले आहे. आता हे जे 2 इंचाचे एक्स्ट्रा वरती कापड आहे त्याच्यासाठी काय मागचा जो पार्ट आहे आपल्याला तो थोडासा वाढवा घ्यायचा असतो. कारण की इकडे जेव्हा आपण मियानी म्हणजे पॅन्ट घालत असतो तर या साईडने पॅन्ट खेचत असते ना, त्याच्यासाठी मी 2 इंच वरती घेतले आहे. आणि ते 2 इंचची ही जे आकार आहे तो पूर्ण आपल्याला घ्यायचा आहे. ओके, आणि ही जी आहे ह्या साईडने आपल्याला ती या रेषेला जॉईन करायची आहे. 2 इंचांनी वाढवलेला आहे. बाकी ही आपली पॅन्टची टोटल कटिंग आहे. ची सिंपल कटिंग अशी समजलेली असणार आहे, कारण की मी जे इलास्टिकसाठी एक्स्ट्रा कपडा घेतलेला नाही, मी सगळी कटिंग मी एकाच कपड्यावर दाखवलेली आहे.
जेणेकरून ड्रॉ करायला सोपं जातं आणि कटिंग करायलाही खूप सोपं जातं. आता सगळ्यात पहिले आपण काय करूया, हे चारही पदर आपण या रेषेने, जी बाहेरची रेषा आहे 2 इंच वाढवलेली आहे ती आपण कट करून घेऊया. म्हणजे जो बाहेरची लाईन आहे ती सगळी आपल्याला कट करायची आहे. वापरलेला आहे. जरी हा आपला कपडा एक्स्ट्रा जात असेल तर असंही आपल्याला या पॅन्टसाठी दुसरा कपडा लागत नाही. तर म्हणून मी आहे ना माझ्याच पद्धतीने सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते. कारण कसं आहे, फ्रंट पार्ट वेगळा कटिंग करून बॅक पार्ट वेगळा कटिंग करायचा खूप अवघड वाटते. मी माझ्या मुलींनाही सोपी पद्धत सांगितलेली आहे स्टुडंटला. तुम्हाला ही सोपी पद्धत नक्कीच समजेल. आता आपण काय करूया, ही जी वरची लाईन आहे ती कट करून घेऊया. आता बाहेरचा जे आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे. मी हे चारही पार्ट जे आहे ते बाहेरच्या साईडने मी कट केलेले आहे. म्हणजे बाहेरचं 2 इंचाची जे आपण ड्रॉ केलेलं होतं ते कट केलं. आता आपण काय करू, हा पार्ट पण चारही कपडा धरून कट करून घेऊ. ओके. आता बघा मी सेपरेट बिलकुल कट नाही केलं, चारही कपडा मी कट केलेला आहे. आता असं काय असतं, या ज्या पॅन्टचा आहे त्याचा मागचा पार्ट आपला जास्तीचा असतो 2 इंचाचा. तर आपण काय करूया, फक्त हे जे 2 पार्ट आहे आपले वरती, हे बघा, फक्त हे 2 पार्ट पकडायचे आहे आपल्याला. ओके. आता हे जे 2 पार्ट पकडून हा जे आहे ही सरळ आपल्याला पहिले कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपला फक्त मागचा जो पार्ट आहे तो 2 इंचांनी आपला वरती वाढेल. दिसला तुम्हाला? हा जो मागचा पार्ट आपल्याला 2 इंचांनी वरती वाढेल, जे आकाराच्या बाजूनी. दुसरं म्हणजे काय, तर हे 2 कपडे आपण घेतले, तुम्ही व्यवस्थित चेक करा, चारही कपडा घेऊ नका. तर मी फक्त हे 2 कपडा घेतलेले आहे. आता हा जो मधला आपला शेप आहे जे आकाराचा तो आपल्याला कट करायचा आहे. तुम्ही बघू शकतात, मी जे वरचे 2 पार्ट आहे तेच फक्त मी आतल्या साईडचा जो आपला रेस ड्रॉ झालेली होती ती कट केलेली आहे. आणि मागचे दोन्ही पार्ट मी व्यवस्थित जो बाहेरून 2 इंचाचा शेप घेतला आहे तो कटिंग केलेला होता. तर आपली कटिंग झालेली आहे ते असणार. आणि खूप छान आपला बेल बॉटमचा शेप पण दिसत आहे. आणि वेगवेगळे पार्ट न करता मी एकदम सोप्या पद्धतीने एकाच याच्यावर कसे कट करायचे, कसे ठेवायचे, कसे ड्रॉप करायचे हे मी सांगितलेले आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्यासारखी कटिंग करायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय अनुभव येतो ते मला सांगा. आणि याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे, तोही तुम्ही बघा. आणि त्याचा फायनल लुक कसा दिसतो तेही तुम्ही बघा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.